आज आपण या व्हिडिओमध्ये महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या बेस्ट MMRC मेट्रो आणि पुणे मेट्रो नंतर आता राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने देखील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली लागू केली आहे। बनावट आधार कार्डचा वापर करून बरेच प्रवासी मोठ्या प्रमाणात तिकीट सवलतीचा लाभ घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर एसटी महामंडळाने NCMC स्मार्ट कार्डची घोषणा केली होती। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बस मधून तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे। आता महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना मिळणारी तिकीट सवलत पूर्णपणे डिजिटल केली जाणार असून त्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे। भविष्यात या स्मार्ट कार्ड शिवाय तिकीट सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नसल्याचे महामंडळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे। यासाठी राज्यातील सर्व बस स्थानकावर नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे। याशिवाय सुमारे 3000 अधिकृत केंद्रावर स्मार्ट कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आधार कार्डशी संलग्न करण्यात आलेल्या या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते अलीकडेच करण्यात आले। आता पाहू या नवीन NCMC स्मार्ट कार्डची किंमत किती आहे। प्रवाशांना वॉलेट टॉपअपची सुविधा उपलब्ध राहणार असून किमान 100 रुपयांपासून टॉपअप करता येणार आहे। कार्डधारकांना बस गाड्यांमधील ETIM मशीन, संकेतस्थळ, मोबाईल ऍप तसेच अधिकृत एजंटामार्फत टॉपअप करता येईल। तर नवीन NCMC कार्डची किंमत 199 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे। तसेच या कार्डचा रिचार्ज 50 रुपयांच्या पट्टीत करावा लागणार आहे। आता तिकीट भाडे वाढी संदर्भात प्रवाशांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी पाहूया। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता 10% तिकीट भाडेवाढ प्लस तिकिटामागे 2 रुपये स्वच्छता अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे। 15 एप्रिल 2026 पासून प्रवाशांकडून सुधारित दराने तिकीट भाडे आकारण्यात येणार आहे। अर्थात 15 एप्रिल पासून एसटीचे नवीन तिकीट दर लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये किंवा कामानिमित्त गावाला जाताना प्रवाशांना आता अतिरिक्त म्हणजे जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत। या तिकीट वाढीमुळे एसटी बसचा लांब पल्ल्याचा प्रवास हा जवळपास 90 ते 100 रुपयांनी मागणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 15 एप्रिल ते 15 जून अशा 2 महिन्यांसाठी एसटी तिकीट भाड्यात 10% हंगामी भाडेवाढ लागू केली आहे। महत्त्वाचे म्हणजे ही भाडेवाढ साध्या व जलद बस गाड्यांनाच लागू राहील। या तिकीट भाडेवाढीतून हिरकणी, स्लीपर कोच, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी या ई बस गाड्यांना वगळण्यात आले आहे। म्हणजेच या बसेसचे तिकीट दर हे पूर्वीप्रमाणेच राहतील। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बुधवारी म्हणजे बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वरून या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।